आणि यानंतर तळोजामधनं एक ब्रेकिंग बातमी येते। तळोजामधील रोहिंचण टोलनाक्याजवळ भंगार गोदामाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। तर आगीचं स्वरूप भीषण असल्यामुळे आणि आजूबाजूला अनेक गोदामं असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये। सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नसून आग मोठी असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। तर आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्या सोबत आहेत। प्रमोद, सध्या काय माहिती मिळते? आग जी आहे ती अतिशय भीषण स्वरूपात दिसते, कारण धुराचे लोट जे आहेत ते परिसरात पसरताना दिसतात। नक्कीच म्हणाली, ज्या पद्धतीने आपण बघत असाल तळोजातील रोहिंजण टोलनाक्यावर भंगाराची अनेक गोदामं या ठिकाणी आहेत। कल्याण आणि मुंब्रा या ठिकाणी जाणारा हा महामार्ग जो आहे या ठिकाणांच्या दोन्ही दुतर्फा भंगाराची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे गोदाम आहेत। आणि ही जी आग आहे ज्या ठिकाणी लागलेली आहे त्यांच्या आजूबाजूला ही भंगाराची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गोदामं असल्यामुळे ही आग ज्या पद्धतीने आता आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करतात अग्निशमन दलाच्या आता साधारणतः 8 गाड्या, पुन्हा एकदा 3 गाड्या वाढवण्यात आलेल्या आहेत। 8 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि इतर ठिकाणी आग पसरू नये किंवा या ठिकाणी असलेल्या अनेक गोदामांना अजून आग लागू नये हे भीती असल्यामुळे, त्याप्रमाणे रहिवासी वस्ती या ठिकाणी असल्यामुळे आता अग्निशमन दलाचे जवान आहेत ते शर्थीचे प्रयत्न करताना येतात। मात्र सुदैवाची बाब अशी आहे की अजून कुणी याच्यामध्ये जखमी झाल्याचे वृत्त आपल्या हातामध्ये नाहीये। मात्र भीषण स्वरूपाची आग आहे आणि जवळपास मागील 2 ते 3 तासापासून हे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुढे किती तास लागू शकतात हे सांगता येत जरी नसलं तरी भीषण स्वरूपाची अशा प्रकारची ही आग सकाळच्या सत्रामध्ये आता या ठिकाणी लागलेली आहे। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत। म्हणाली। निश्चितच धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी। तर याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू।